नमस्कार मित्रांनो, मनी प्लांटच्या तर्फे मी आजच्या मराठी मनीच्या एपिसोड मध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, कोरोना नंतर सर्वीकडे एक फायनान्शियल ऍसेट बद्दल खूप चर्चा आहे, ते म्हणजे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड सही आहे, एक कॅम्पेन तुम्ही सर्वीकडे पाहत असाल. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मॅचेस म्हणजे क्रिकेट असो, कबड्डी असो, बॅडमिंटन असो, अशा अनेक ठिकाणी तुम्हाला या ऍडव्हर्टाइजमेंटची झलक पाहायला दिसत असेल. इवन तुमच्या रेग्युलर टीव्ही चॅनल्स वरती पण त्याचे ऍड तुम्ही पाहत असाल. आणि कोरोना नंतर म्युच्युअल फंड बद्दल लोकांमध्ये खूप प्रचंड जागरूकता निर्माण झालेली आहे आणि उत्सुकता पण निर्माण झालेली आहे. पण जेव्हा आपण म्हणतो उत्सुकता निर्माण झालेली आहे, तेव्हा असं पाहण्यात आलेलं आहे की बऱ्याच लोकांमध्ये बऱ्याच गोष्टींबद्दल म्युच्युअल फंड संदर्भात काही गैरसमज आहे. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि हा महत्वाची जी काही पॉइंट्स आहेत म्युच्युअल फंड गुंतवणुकी संदर्भात त्यावरती आधारित आहे. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. पण गुंतवणुकी संदर्भात प्रत्येक गुंतवणूकदाराला खूप अपेक्षा आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की त्याच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडून त्याला खूप चांगले रिटर्न्स मिळतील, त्याची सगळी स्वप्न साकार होईल. पण जेव्हा आपण हे स्वप्न बघतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी म्युच्युअल फंड एसआयपीच्या संदर्भात समजणे खूप गरजेचे आहे. काही नियम आहे, प्रत्येक गोष्टीला नियम असतात, तसे म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीला सुद्धा काही नियम आहेत आणि ते जर तुम्ही पाळले तरच तुम्हाला अपेक्षित प्रमाणे रिझल्ट दिसतील. तर ते नियम कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वात महत्वाचा जो नियम आहे, जो खूप गरजेचा आहे आणि आतापर्यंत मी अनेक गुंतवणूकदारांना भेटलेलो आहे आणि ते बऱ्याच वर्षांपासून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असताना सुद्धा बऱ्याच वेळेस ते या पहिल्या नियमाला विसरून जातात आणि नवीन जे कोणी गुंतवणूकदार आहे ते तर बहुतेक वेळेस हा पहिला नियम बघत सुद्धा नाही. तर हा नियम कोणता पहिला, तर गुंतवणूक कशासाठी करायची आहे. जेव्हा पण आपण कोणतीही गुंतवणूक करतो तेव्हा ती करण्यामागे काही आपल्या मनामध्ये काही उद्दिष्ट असतात, काही आपल्या मनात कॅल्क्युलेशन्स असतात. तुम्ही कोणतीही गुंतवणूक जर काहीही प्लॅनिंग न करता कराल तर कदाचित त्याच्यामध्ये मिळणारे जे रिझल्ट आहेत ते अपेक्षेपेक्षा वेगळे असू शकतात. त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही एसआयपी सुरू करतात, ती एसआयपी सुरू करताना किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना ती आपण कशासाठी करणार आहे, ती आपण किती वर्षांसाठी करायची आहे, एसआयपी आपण किती रक्कमची करायची आहे, हे तुम्हाला ठरवणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे आम्ही कसं काय ठरवणार की आम्हाला एसआयपी किती रक्कमची करायची आहे, किती रकमेची दर महिन्याला एसआयपी करणे गरजेचं आहे, हे आम्हाला कसं कळेल. तर त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला ठरवून घ्यायला लागतील. पण सर्वात महत्वाचं, जेव्हा आपण कशासाठी गुंतवणूक करतोय हे जर आपल्याला लक्षात आलं तर त्यावरून तुम्ही एसआयपी किती अमाऊंटची करायची ते ठरवू शकता. उदाहरणार्थ समजा तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी एक 5 लाख रुपये हवे आहेत आणि हे 5 लाख रुपये तुम्हाला साधारणपणे समजा 10 वर्षांनी हवे, तर याला अनुसरून आपल्याला 5 लाख 10 वर्षांनी हवे आहेत. तर त्यासाठी आज आपण किती गुंतवले म्हणजे आपल्याला 5 लाख मिळतील हे समजू शकते. तुम्हाला ऑनलाईन बरेच एसआयपी चे कॅल्क्युलेटर भेटतील ज्यामध्ये तुम्ही जर तुमची टार्गेट रक्कम म्हणजे या उदाहरणामध्ये 5 लाख रुपये ही आपली टार्गेट रक्कम आहे आणि कालावधी जो आहे तो समजा 10 वर्षाचा आहे, तर हे जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला दर महिन्याला किती रक्कमची एसआयपी करायची आहे किंवा करावी लागेल हे ते कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगू शकताय आणि अशा पद्धतीने तुम्हाला बेसिक काही गोष्टी समजण्यात मदत होते. तर सर्वात महत्वाचा नियम, तुम्ही गुंतवणूक कशासाठी करताय, तुम्ही किती वर्षासाठी करतायत आणि किती रक्कमची तुम्हाला एसआयपी सुरू करायची आहे, हे सर्वात पहिले तुम्ही ठरवणे खूप गरजेचं आहे. आता नियम नंबर 2, बऱ्याच वेळेस मी असं पाहिलंय की साधारणपणे जेव्हा समजा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करतात किंवा तुम्ही जेव्हा तुमच्या नातेवाईकांबरोबर चर्चा करत असता आणि त्यांच्याकडून तुम्हाला एखाद्या एखाद्या स्कीम बद्दल सांगितलं जातं की त्यांनी एखाद्या स्कीम मध्ये एसआयपी केलेली आहे आणि त्यांना चांगले रिटर्न्स दिसत आहेत आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत आहेत, असं सगळं चर्चा नॉर्मली होत असते.
पण जेव्हा तुम्ही चर्चा त्यांच्याशी करत असता तेव्हा जरुरी नाहीये की त्यांनी जी स्कीम निवडली आहे ती स्कीम तुम्हाला सूट होऊ शकते. जरुरी नाहीये की तुमचं जे काही प्रोफाईल आहे त्यांच्या प्रोफाईलची मॅच होईलच असं काही गरजेचं नाही आहे. साधारणपणे आपण बघतो की तुम्ही एका ठराविक कंपनीत असाल, नॉर्मली कंपनीमध्ये तुम्ही तुमच्या सोबतचे सहकारी असतील तर त्यांनी ज्या स्कीम मध्ये SIP सुरू केली किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली, नॉर्मली आपण बघतो की सहसा आपण त्या स्कीम मध्ये गुंतवणूक करतो, असं आपल्यासोबत पण होत असतं. पण महत्वाचं काय याच्यामध्ये, एक तर तुमचं प्रोफाईल जरी सारखं असलं तरी प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगवेगळे असू शकत आहे. कदाचित तुमचा जो सहकारी आहे त्याच्या मनामध्ये गुंतवणूक करताना मुलांचे शिक्षण हा उद्देश असू शकतोय. तुमच्या कंडिशन मध्ये कदाचित मुलांचे शिक्षण ऐवजी मुलांच्या लग्नाचा विषय असू शकतोय, किंवा तुम्हाला नवीन घर घ्यायचा आहे तो विषय असू शकतोय, किंवा तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी काही नियोजन करायचंय हे उद्दिष्ट तुमच्या मनात असू शकतं. तर भले तुम्ही एकाच कंपनीत एकाच पोस्टवर जरी असले किंवा तुमचं प्रोफाईल साधारणतः जरी मॅच होत असलं तरी कधी कधी उद्दिष्टांमुळे तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांना मॅच होईल अशी स्कीम निवडणे गरजेचे असते. आपण एक बऱ्याच वेळेस बघतो की टीव्ही वरती किंवा वेगवेगळ्या चॅनल्सवर वेगवेगळे शोज चालू असतात आणि त्या वेगवेगळ्या शोज मध्ये काही प्रश्न प्रेक्षक विचारत असतात आणि त्याला उत्तर म्हणून तिथे काही स्कीम सुचवल्या जातात. पण आपण जेव्हा ते उत्तर ऐकतो तेव्हा जरूर नाही की त्यांनी जी स्कीम सुचवली आहे त्या व्यक्तीला, त्या प्रेक्षकाला तीच आपण निवडावी हे काही गरजेचं नाहीये. कारण त्या व्यक्तीने जे उत्तर दिलंय ते त्या प्रेक्षकाच्या प्रोफाईलला अनुसरून त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्याचे जे काही उद्दिष्ट त्याला अनुसरून त्यांनी स्कीम सुचवली असेल. तुमच्या कंडिशन मध्ये कदाचित विषय वेगळा असू शकतो, तुमची परिस्थिती वेगळी असू शकते, त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने साजेशी स्कीम निवडणे खूप जास्त गरजेचे आहे. प्रत्येकाचे सल्ले ऐकण्याची गरज नाही, कारण म्युच्युअल फंड विषय सध्याच्या परिस्थितीत असा झाला आहे, म्युच्युअल फंड म्हणा किंवा शेअर्सची गुंतवणूक की तुम्हाला आजूबाजूला दिवसभरामध्ये कायम कोणी ना कोणी त्याबाबत बोलताना दिसेल किंवा तुम्हाला ते ऐकायला मिळेल, किंवा तुम्ही जेव्हा बोलत असाल तेव्हा कोणी तुमच्या बरोबर सामील होईल त्या विषयावर चर्चा करण्यामध्ये. आणि त्यावेळेस मग अनेक वेळेस आपल्याला सल्ले दिले जातात की ही स्कीम घ्या किंवा ही निवडा किंवा ही स्कीम तुमच्यासाठी चांगली असेल. पण प्रत्येकाचे सल्ले ऐकणं हे जरुरी नाहीये. हा नियम 2 तुम्हाला लक्षात घेणं जास्त जरुरी आहे. अच्छा, नियम नंबर 3कडे आपण वळतोय. तिसरा नियम जो आहे हा पण खूप महत्वाचा नियम आहे. मी अनेकदा बरेच इन्व्हेस्टर असे पाहिले, गुंतवणूकदार की ज्यांच्याकडे दर महिन्याला 15,000 रुपये SIP करण्याची क्षमता असताना सुद्धा ते 2,000 5,000ची SIP करतायत. का बरं? कारण एक तर सर्वात पहिले की त्यांनी कोणतेही उद्दिष्ट मनात न ठेवता ती सुरू केलेली असते, त्यामुळे त्यांना जनरली त्या गोष्टीबद्दल जास्त काय म्हणतात त्याला अंदाज बांधणं शक्य होत नाही आणि रेग्युलरली ते त्याचा फॉलोअप पण ठेवत नाही. त्यामुळे बरेच वेळेस त्यांची क्षमता असून सुद्धा ते कमी SIP ची निवड करतात आणि वर्षानुवर्ष ती कमी रकमेवरच ती चालू राहते, त्यामुळे त्यांच्या मिळणाऱ्या रिटर्न्स मध्ये खूप मोठा फरक पडतो. तर हे खूप महत्वाचं आहे. तुमची जर क्षमता असेल तर तुम्हाला जेवढी झेपेल त्या पद्धतीने SIP रक्कम ठरवणे जरुरी आहे. याच्या उलट असं पण आम्ही बघितलेलं आहे की बऱ्याच वेळेस जसं आपण आधीच्या नियमामध्ये बघितलं की प्रत्येकाचं प्रोफाईल वेगळं असतं किंवा प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. तर एखादा व्यक्ती तुमच्या ऑफिस मधला कलिग किंवा तुमच्या नातेवाईक किंवा दुसरं कोणी ज्याला तुम्ही ओळखता त्यांची कदाचित 50,000 रुपये महिन्याची पण SIP असू शकते. पण जरुरी नाही की तुम्ही पण 50,000 रुपयाचीच केली पाहिजे. तुमची गरज काय आहे, तुम्हाला तुमच्या ओव्हरऑल आर्थिक गणितांचं जास्त माहिती असणार आहे आणि तुम्हाला दर महिन्याला किती SIP विकू शकते, किती रक्कमची SIP तुम्ही रेग्युलरली भरू शकताय, कंटिन्युटी तुम्ही घेऊ शकताय, हे जास्त महत्वाचे आहे. भले तुम्ही सुरुवात कमीनीच करू शकताय आणि नंतर मग तुमची परिस्थिती जशी सुधरत जाईल किंवा जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही ती SIP ची रक्कम वाढवू शकता, असं पण करू शकताय. पण यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे, कारण बरेच वेळेस लोकांचं सांगण्यावरून किंवा मित्रांनी केलं म्हणून मी पण करतो किंवा नातेवाईकांनी केलं म्हणून मी करतो असं
असं कन्सिडर करून लोक एसआयपी सुरू करतात, मोठ्या रकमेची करतात आणि नंतर 2 4 6 महिने वर्षभरामध्ये ते केल्यानंतर ते बंद करतात, कारण त्यांना ती जड जाते भरायला. तर असं नको व्हायला. तुम्हाला जेवढी झेपेल झेपेल तेवढीच एसआयपी तुम्ही करायला पाहिजे. आणि याच्यात महत्वाचं काय आहे तर 60% आहे, कंटिन्युटी जास्त महत्वाची आहे. ती तुम्ही पाळली तर कदाचित तुम्हाला रिझल्ट पण चांगले मिळू शकतात. आता नियम चौथा. बऱ्याच वेळेस आपण बघतो, जसं मी तिसऱ्या नियमाच्या याने तुम्हाला सांगितलं की आपली क्षमता असून सुद्धा बरेच जण कमी रक्कमची एसआयपी करतात, कारण त्यांना ते बंधन असल्यासारखं वाटतं. तर मग अशा परिस्थितीत काय करता येण्यासारखं आहे, तर याच्यामध्ये दुसरा एक पर्याय आहे टॉपअप करणे. आता टॉपअपचा अर्थ काय? बऱ्याच लोकांना ही गोष्ट कदाचित माहिती नाहीये की जेव्हा तुम्ही एखादी अमाऊंटची, एखादी ठराविक रकमेची एसआयपी, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जे आपण म्हणतो ती सुरू करता, तेव्हा जर तुमचे 10 तारखेचा तुमचा एसआयपीचा हप्ता झालाय पूर्ण आणि तुमच्या अकाउंटला समजा 20,000 रुपये शिल्लक आहे, किंवा तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळाला, तुम्हाला बोनस मिळाला, किंवा कुठून तरी तुम्हाला एक्स्ट्रा काही पैसे आले, तर ते जे पैसे आहेत ते तुम्ही आयडल ठेवण्याऐवजी, सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवण्याऐवजी, तुम्ही ते टॉपअप म्हणून त्या स्कीम मध्ये एक्स्ट्रा ऍड करू शकताय. प्रत्येक स्कीम मध्ये ती सुविधा तुम्हाला घेता येऊ शकते. आणि त्याला काही बंधन नाही की तुम्ही एकदा टॉपअप टाकलं म्हणजे दरवेळेसच तुम्हाला टाकायला लागेल, असं पण काही कंपल्सरी नसणार आहे. तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही ऍड करू शकता. रक्कमला स्कीम प्रमाणे तसं विशेष काही बंधन नाहीये. 2 5 हजार रुपयापासून ते 50,000 लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा अधिकचं टॉपअप तुम्ही एक रकमी एक टाइम तुम्ही टाकू शकता. वन टाइम तुम्ही इन्व्हेस्टमेंट टॉपअपद्वारे नक्कीच टाकू शकताय. आणि हे गरजेचं पण आहे, कारण काय होतंय की एसआयपी मध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं की एसआयपी मध्ये आपली क्षमता कधी कधी असून सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपल्याला एक्स्ट्रा बर्डन नको, किंवा बघू 2 महिने बघू, 4 महिने बघू, 6 महिने बघू, आणि असं करता करता बराच काळ निघून जातो आणि त्या दरम्यान आपल्याकडे स्पेअर रक्कम आपल्या सेव्हिंग अकाउंट मध्ये तशीच पडून राहते. मग अशा वेळेस त्या रकमेचा सदुपयोग करणे खूप गरजेचे आहे. आणि तो सदुपयोग करण्यासाठी टॉपअप एसआयपी मध्ये हे नक्कीच चांगले ऑप्शन आहे, जे की तुम्ही वापरू शकता. आता नियम नंबर 5. हा पण एक महत्वाचा नियम आहे. आणि बऱ्याच गुंतवणूकदारांची, ज्यांची आम्ही एसआयपी केलेली आहे किंवा ज्यांच्याशी आम्ही चर्चा करतो, तर त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला हे कायम जाणवतं की एकदा एसआयपी तुमची सुरू झाली की बऱ्याच गुंतवणूकदारांना त्यांचे एसआयपी ची व्हॅल्यू बघायची इच्छा होत असते, आणि ते सारखं ते फोन मध्ये, त्या मोबाईल ऍप मध्ये सारखं ते बघायचा प्रयत्न करत असतात. तर हे काही गरजेचं नाहीये. तुम्ही वारंवार गुंतवणूक पाहणे बिलकुल गरजेचे नाहीये. किंवा काही वेळेस असं पण पाहिलंय की एखादे व्यक्तीने कंट्रोल ठेवलं आणि ते रेग्युलर जरी पाहत नसले, तरी जेव्हा काही मोठी घडामोडी होतात, जेव्हा त्यांना टीव्ही मध्ये, न्यूज मध्ये काही ऐकायला मिळतात किंवा पेपर मध्ये वाचायला मिळतं की मार्केट खूप वाढलं किंवा खूप पडलं, तेव्हा कदाचित त्यांना त्यांच्या पोर्टफोलिओची, त्यांच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू, फंड व्हॅल्यू किती झाली हे जाणून घ्यायची इच्छा सारखी होते. आणि तेव्हा ते त्यांच्या पोर्टफोलिओचा व्हॅल्युएशन बघण्याचा मोह त्यांना टाळता येत नाही, आणि ते बघतात. तर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण पहिल्या नियमाच्या यांनी आपण जर बघितलं, तर सर्वात पहिले तर आपल्याला आपण एकदा प्रदीर्घ कालासाठी किंवा आपल्या डोक्यात जे पण काही उद्देश आहे त्याच्यासाठी आपण गुंतवणूक करतोय. तर जोपर्यंत आपला उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत बऱ्याच वेळेस असं होईल की मार्केट खूप वेळेस खाली जाईल, मार्केट खूप वेळ वरती जाईल, आणि हे चालूच राहणार. हे मार्केटचा स्वभाव आहे. आणि म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा हे होणं स्वाभाविक आहे. ही नॅचरल प्रोसेस आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपण वारंवार तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू बघणे हे काही गरजेचे बिलकुल नाही आहे. आता जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की वारंवार बघणे बिलकुल गरजेचे नाहीये,
त्याच्या पाठोपाठ आपण हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की ठराविक कालावधीतच तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा आढावा घेणे योग्य आहे. आणि ते घेताना पण एक प्रॉपर प्रोसेसनी किंवा योग्य रीतीने तुम्ही आढावा घेतला तर ते जास्त जरुरी आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्यांच्या इन्व्हेस्टमेंट आम्ही कोरोनाच्या आधी सुरू केलेल्या होत्या, तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला बरेच वेळेस जसे गुंतवणूकदारांचे फोन यायचे किंवा संपर्क करायचे की आम्ही जी SIP सुरू केली आहे ती आता बरीच खाली आली आहे, खूप लॉस मध्ये आहे, आता आम्ही काय करावं किंवा आता आम्हाला काय करायचे ते कळत नाहीये, तर आम्ही लॉस घेऊन बाहेर पडावे की अजून काही टाकावे, असे बरेच पद्धतीचे प्रश्न ते आम्हाला विचारायचे. आणि त्या सर्वांना आम्ही विचार हे एकच द्यायचं की काय होतंय की जेव्हा आपण उद्दिष्ट ठरवले तर त्या उद्दिष्टाच्या दरम्यान बऱ्याचशा गोष्टी घडत असणार आहे. त्यामुळे जेव्हा कोरोनाच्या पिरियड मध्ये मार्केटच खाली आलं तेव्हा साहजिकच आहे की तुम्ही जी काही गुंतवणूक केलेली असणार आहे ती पण खाली येणारच आहे, कारण मार्केट खाली आलेलं आहे. तर तशा पद्धतीच्या प्रश्नांना आम्ही या पद्धतीनेच उत्तर द्यायचो की तुम्ही जरी गुंतवणूक केलेली असली कोरोनाच्या आधी तरी त्यावेळेस मार्केटची परिस्थिती वेगळी होती आणि आजची मार्केटची परिस्थिती ही वेगळी आहे. कोरोनामुळे मार्केट खाली आलंय आणि हे मार्केट कायम काही खाली राहणार नाही, त्यामुळे तुमची जी काही गुंतवणूक आज खाली दिसते ती पण कायम काही खाली राहणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये, तुम्हाला फक्त वाट बघायची गरज आहे. आणि अशा रीतीने तुम्ही जर आढावा घेतला तर मग कदाचित तुम्हाला पाहिजे ते अपेक्षित रिझल्ट मिळू शकताय. जर तुम्ही घाबरून गेले आणि तुम्ही आढावा घेण्याच्या वेळेस तुम्ही त्याचं प्रेडिक्शन चुकीचं कन्सिडर केलं किंवा त्याचा अंदाज चुकीचा बांधला तर कदाचित तुम्ही तुमची जेवढी पण काही गुंतवणूक केलेली आहे त्या क्षणापर्यंत ते तुम्ही काढून टाकाल आणि तुम्ही कदाचित नुकसानमध्ये बाहेर पडाल. तर हे चुकीचं आहे. तर योग्य रीतीनेचा अर्थ तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. योग्य रीतीने म्हणजे जे तुम्हाला दिसतंय जरुरी नाही की ते खरं असणारच आहे. मार्केट खाली आलंय, तुमची इन्व्हेस्टमेंट मायनस मध्ये, तर याचा अर्थ हे तुम्ही लॉस मध्ये आले आणि आता तुम्हाला लॉस बुक करून किंवा नुकसान सहन करून तुम्हाला बाहेर पडायला लागेल म्युच्युअल फंड मधून, असं काही गरजेचं नाही आहे. तुम्ही हे समजायला पाहिजे की जर तुमची स्कीम किंवा गुंतवणूक मायनस मध्ये आहे, निगेटिव्ह आहे, नुकसान मध्ये आहे, तर त्याच्या मागे कारण काय आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतं की ते जे कारण आहे ते टेम्पररी रिझन कारण आहे, काही काळानंतर सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्यावर तुमची गुंतवणूक परत वाढणारच आहे, जर तुम्हाला असं लक्षात आलं तर मग तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही त्याच गुंतवणुकीमध्ये त्याच स्कीम मध्ये तुम्ही राहू शकता. हा, जर तुम्हाला असं वाटलं की त्या अ, त्या सणाला तुम्ही जी पण स्कीम तुम्ही गुंतवणूक केलेली आहे तिच्यामध्ये अपेक्षित जसे रिटर्न्स तुम्ही समजता तसे मिळणं अवघड आहे किंवा ते शक्य नाही, तर मग कदाचित तुम्ही त्या जागी दुसऱ्या अ, तुमच्या उद्देशाला अनुसरून सूट होणाऱ्या स्कीमला तुम्ही निवडू शकता आणि नव्याने तुम्ही परत गुंतवणूक सुरू करू शकता. तर जरुरी नाहीये की तुम्ही आढावा घेतलाच नाही पाहिजे, तुम्ही ठराविक काळामध्ये आढावा जरूर घ्यावा, पण तो योग्य रीतीने घ्यावा आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला जो पण विश्लेषण करून तुम्हाला जे लक्षात येईल त्याप्रमाणे तुम्ही अंमलबजावणी पण करणे जरुरी आहे. आता बरेच वेळेस असं होतं, आम्ही बघतो आजकाल, तर तुम्ही बऱ्याच वेळेस तुम्ही स्वतः पण ते केलं असावं की मार्केट मध्ये वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्स वरती वेगवेगळ्या प्रोग्राम्स मध्ये बरीच माहिती सांगितली जाते, वेगवेगळ्या पेपर्स मध्ये बरीच माहिती येत असते, वेगवेगळे युट्यूब चॅनल्स किंवा ऑनलाईन वेबसाईट वरती तुम्हाला भरपूर सारी माहिती मिळत असते. तर बरेच वेळेस आम्ही असं पाहिलंय की जनरली त्या गोष्टींना एक स्टँडर्ड समजून बरेच इन्व्हेस्टर किंवा गुंतवणूकदार त्या पद्धतीने काम करतात किंवा गुंतवणूक करतात. पण माझ्या मते असं करणं दरवेळेस योग्य असेलच असं जरुरी नाहीये. त्यापेक्षा चांगली गोष्ट काय राहील की तुम्ही ऍक्च्युली जे योग्य एक्सपर्ट आहेत त्यांची तुम्ही मदत घ्यावी. कारण आपण बघतो ना की जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा जरुरी नाहीये की आपण सगळ्याच गोष्टी मेडिसिन किंवा सगळे औषधं आपण ऑनलाईन घेतो. आपण त्यासाठी डॉक्टरकडे जातो,
डॉक्टर काय सांगतो त्याप्रमाणे आपण रिपोर्ट किंवा टेस्ट गरजेचे असतील तर त्या करतो. आणि त्याला तो रिपोर्ट दाखवल्यानंतर त्यांनी जे पण काही औषधं किंवा ट्रीटमेंट आपल्याला सुचवली असते त्याप्रमाणे आपण ती फॉलो करतो. असं नाहीये की आपण सरळ सरळ डायरेक्टली जाऊन कोणती पण मेडिसिन घेतो किंवा डायरेक्ट ऑनलाईन जे पण आपल्याला दिसतं ती मेडिसिन आपण घेतो, असं जरुरी नाहीये. आणि त्याच्यात जरी काही प्रमाण आपण केलं तरी कदाचित आपल्याला रिझल्ट पाहिजे तसे मिळत नाही. शेवटी आपल्याला मग प्रत्यक्ष डॉक्टरला भेटायलाच लागतं. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जे पण काही एक्सपर्ट असतात त्यांचं काही महत्व आहे आणि त्यांच्या एक्सपर्टीचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार असतो. त्यामुळे विशेषतः पैसा ही वस्तू अशी आहे की ज्यासाठी तुम्ही काय म्हणता ना, शॉर्टकट बिलकुल निवडायची गरज नाहीये. कारण शॉर्टकट तुम्ही निवडले तर कदाचित तुम्हाला टेम्पररी फायदा होईल पण लॉंग टर्म मध्ये तुम्हाला नुकसानच होणार आहे. त्यामुळे गुंतवणूक या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रॉपर लॉंग टर्म साठी एक चांगल्या एक्सपर्टची मदत घेणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचा जो उद्देश आहे किंवा आर्थिक उद्दिष्ट जे पण काही आहे ते काही शॉर्ट टर्म नाही आहे ना. शिक्षण म्हणा, लग्न म्हणा, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या शॉर्ट टर्म साठी नक्कीच नाहीये, त्याच्यासाठी खूप लॉंग टर्मचा कालावधी आहे. त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्म साठी साथ देणारा, ज्याचा हात धरून तुम्ही जाऊ शकता अशा योग्य एक्सपर्टची मदत तुम्ही घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यांनी सुचवलेल्या प्रमाणे जे पण काही गोष्टी आहेत त्या अंमलात आणणं तितकंच गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने तुम्हाला ट्रीटमेंट सांगितली काय करायचं काय नाही, पण मग त्यांनी सांगितल्यानुसार ट्रीटमेंट जर तुम्ही फॉलो केली नाही तर कदाचित तुम्हाला गुण हा नक्कीच येणार नाहीये किंवा पाहिजे तसे गुण तुम्हाला येणार नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही एक्सपर्टची मदत घेता तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सल्ल्यानुसार प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करून तुम्ही बदल जरूर करावे, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट जे ते अपेक्षेप्रमाणे नक्कीच भेटतील. तर मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ आहे हा तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींना जरूर शेअर करा. हा खूप महत्वाचा विषय आहे आणि आजकाल SIP हे खूप कॉमन झालेलं आहे. सगळीकडे आपण SIP बद्दल ऐकत आहोत. तर होतं काय आहे की त्यामुळे बरेचसा गैरसमज जे आहेत मनामध्ये ते दूर होण्यास नक्कीच या व्हिडिओद्वारे मदत होणार आहे. तर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, आमच्या चॅनलला पण शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स तुमचे जरूर आम्हाला कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना या व्हिडिओची मदत कशी होईल हे तुम्ही जरूर काळजीने करा. किती महत्वाचा विषय आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही हे जे काही नियम मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या अनुभवाने शेअर केलेले याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तुम्ही प्रॉपरली ते फॉलो केले तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगले बेनिफिट्स या नियमांनी नक्कीच होईल. मित्रांनो, या व्हिडिओ बद्दल तुमचे काही फीडबॅक असतील तर जरूर मला तुम्ही कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात जेव्हा जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि एक महत्वाची तुम्हाला इन्फॉर्मेशन पण तुमच्या आर्थिक जीवनामध्ये संपन्न होण्यासाठी मिळेल. याबरोबरच या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, मराठी नवीन चॅनल सोबत. माझ्यासोबत नेहमी असेच जुळत राहा. धन्यवाद.